तर मी हातावरतीच करायला लागली. काय करत होतीस हातावरती? मी हातावरती आईस काढत होते, लिप्स काढत होते सगळं. आणि त्याच्यावरती मग स्किनवरती प्रॅक्टिस. म्हणजे त्याचे शेप सगळे करेक्ट येतात की नाही हे सगळं चेक करत होतीस. आणि नंतर हळूहळू ते मस्त यायला लागले ना. हो. वाव. तर हे सगळं करत असताना काही सर्टिफिकेट कोर्स तू केलेस आणि एवढ्या लहान वयात तू केलेस, तिकडे तुला ऍडमिशनही मिळालं. तर ते ऍडमिशन का मिळालं असेल बरं तुला, असं तुला वाटतं? ऍक्च्युली ते ऍडमिशन आम्हाला मिळत नव्हतं. जसं की मी आता म्हणलं की मी सेडॅस्को झाली, तर सेडॅस्कोला मी 2 वर्ष झाला अपील करत होतो, पण त्यांनी नाही म्हणत होते. कारण की 10 वर्षाची मुलगी काय करणार ना. त्याच्यामध्ये MBBSचं फर्स्ट लेवल जे असतं त्याचा पूर्ण स्टडी, मग त्याच्यामध्ये करायला थोडं डिफिकल्ट जाते ना. ते वाचायला लिहायला. काय स्टडी असतो? आपलं फुल बॉडी, हेअरच्या रूट पासनं ते नील खालच्या पायाचा टोचा नील पर्यंत, हे इथले सगळे बॉडी पार्ट्सचे बोन्स, ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात सगळे. आणि त्यामध्ये स्किनचा पण स्टडी. हो, स्किनचा. आणि मग ह्या सगळ्या स्किनचा वगैरे स्टडी करून मग त्यानुसार मेकअप करायचा. हो, हे सगळं ह्या सिडॅस्को सर्टिफाईड कोर्स मध्ये तू शिकलीस. हो. आणि त्याच्यामध्ये कसं असतं, आपण जसं नॉर्मल मेकअप करतो तसं नाही घेऊ शकत. आपण कसं प्लेटमध्ये घालून डायरेक्ट बुडवून मग मेकअप करतो. एका ह्याच्यामध्ये बुडवला की ब्रश लगेच दुसऱ्या आयशॅडोच्या शेडमध्ये बुडवायचा आणि मग परत ते लावायचं आणि मग ते मिक्स करायचं, ब्रश तसाच टाकून द्यायचा. नॉर्मली असंच असतं. पण सिडॅस्को मध्ये तुला वेगळं काय शिकवलं? त्याच्यामध्ये ऍक्च्युली आम्हाला जेवढं टाइम लिमिट होतं त्याच्यामध्ये मेकअप एकदम हायजीन मध्ये. आपण एकदा ब्रश त्याच्यामध्ये घातला तर ते तसं नाही चालत. आयशॅडो किंवा कुठलाही प्रोडक्ट, जे पण प्रोडक्ट, तुम्ही काजळ जरी लावणार असलं तरी काजळ एक प्लेट येते, त्या प्लेटमध्ये घालायची. त्या प्लेटमध्ये घातल्यावरती मग ते ब्रश घ्यायचा, हलकासं घ्यायचं, लावायचं आणि मग परत त्याला वॉश करून सॅनिटाईज करून धुवून मग परत एकदा दुसऱ्या साईडला लावायचं. यानं काय होतं बरं? ऍक्च्युली ते हायजीन मानलं जातं. त्याच्यामध्ये आम्हाला मास्क घालून फुल हायजीन असतं. आम्ही क्लायंटला जरा जरी टच केलं तरी आम्हाला हात सॅनिटाईज करायला लागतो. म्हणजे इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घेतली जाते ना आपल्यालाही आणि आपल्या मॉडेललाही. कसलंही इन्फेक्शन होऊ नये, त्याची स्किन चांगली राहावी, कारण स्किन केअर हे सगळ्यात मेन मोठं आहे ना यामध्ये. आणि सिडॅस्को सर्टिफाईड कोर्स मध्ये अजून काय काय तू शिकलीस? ऍक्च्युली मी ते एक्झाम देताना थेरॉटिकल पण दिली आहे आणि प्रॅक्टिकल पण दिली आहे. आणि ज्यावेळेला थेरॉटिकल देत होते त्यावेळेला असा प्रॉब्लेम झाला की आता मला प्रश्न उत्तर येतात, पण ते वाचणार कसं मी? ते एकटं स्वतः द्यायचं असतं ना, मग ते वाचायला यायला पाहिजे. मग आम्ही खूप दिवस अशी वाचायची प्रॅक्टिस करायला लागलो. मग हळूहळू हळूहळू ते सगळं जमायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग विचार केला की हा जमतंय आता थोडं थोडं. मग 4-5दा प्रॅक्टिस सुद्धा केली आम्ही मॉकचे पेपर्स घेतले, त्याच्यावरती 4-5दा प्रॅक्टिस केली आणि मग एक्झाम दिली. पेपर ते सॉल्व्ह केले. हो हो. म्हणजे थेरी जास्त अवघड वाटली तुला? प्रॅक्टिकल तुझ्यासाठी सोपंच आहे, कारण लहानपणापासून तुझा हात बसलाय आणि थोडेसे नियम पाळले सिडॅस्कोचे की झालं, असं होतं ना. पण थेरीसाठी तुला अभ्यास करायला लागला. हो. ओके. आणि मग तिथं तुला कुणी कुणी ट्रेन केलं सिडॅस्को मध्ये? सेडॅस्को मध्ये सगळ्यात पहिला आमचे अजिता सुर्वे मॅडम म्हणून आहेत, त्यांनी माझा सगळा स्टडी घेतला. आणि त्याच्यानंतर माझी मम्मी, माझे पप्पा यांनी मला खूप मदत केली. आम्ही रात्री 9 सगळे कसं 9-10 पर्यंत झोपतात, आम्ही रात्री 3-4 पर्यंत. आणि माझ्या मम्मी पप्पा सोडून मी माझ्या सिद्धी दिदी म्हणून आहे माझ्या आत्याची मुलगी आहे, ती आता म्हणजे MBBS करते. तर मग तिनं पण माझं घेतलं शेवटच्या 15 दिवसांमध्ये. थेरी तिनं तुझी घेतली आणि तुला हेल्प केलं ना थेरी लिहायला? हो. मग तू एक्झाम देताना तुला टेन्शन आलं होतं? कारण ती एक्झाम तर 18 इयर्सच्या वरच्या लोकांसाठी असते, तो सिलेबस त्याप्रमाणे सगळा शेड्यूल केलेला असतो, तू तर एवढीशी लहान. मग तुला कसं वाटलं एक्झाम देताना? मी थोडी नर्वस होते, पण त्याच्यानंतर विचार केला की नाही, आता आपल्याला पाहिजे सर्टिफिकेट तर करायलाच पाहिजे आणि त्याच्यात मार्क्स तर पाहिजेच आहेत. मग एक्झाम देताना टेन्शन आलं होतं?
हो, थोडं थोडं. मग ते कसं मॅनेज केलंस? मी काही नाही केलं, मी शांत बसले 5 मिनिटं, थोडंसं मेडिटेशन केलं आणि त्याच्यानंतर लगेच जाऊन दिलं. ओके. आता तू भारतामधली पहिली बाल मेकअप आर्टिस्ट आहेस, म्हणजे सगळ्यात छोटी मेकअप आर्टिस्ट आहेस. तर तुला कसं वाटतं? मला आता खूप भारी वाटतं. आता मी अशी कुठे बाहेर वगैरे गेले, सांगलीमध्ये असो किंवा कुठेही असो, सगळे लोक मला ओळखतात आणि म्हणतात, अगं डॅशिंग धैर्य आहेस ना तू. मग मला खूप भारी वाटतं. डॅशिंग धैर्य काय कन्सेप्ट आहे? तुला कुणी पहिल्यांदा डॅशिंग धैर्य असं नाव दिलं? माझ्या आत्यानी. कसं काय? लहानपणापासून म्हणजे जेव्हा मी जन्मले त्यावेळेलाच माझं नाव डॅशिंग धैर्य असंच पडले. म्हणजे लहानपणापासून तू डॅशिंग आहेस? हो. बर. आणि मग सगळा महाराष्ट्रीयन मेकअप तू आपल्या सांगली फेस्टिवल मध्ये पण करून दाखवलास. हो. तर किती वेळात तो पूर्ण केला? माझं 26 मिनिट्स मध्ये राईट झालं होतं. आपलं सांगली फेस्टिवलच्या टाइमला मला 45 मिनिट्स दिले होते त्यांनी, शो ज्यांचा होता त्यांनी. आणि बॅक साईडला सगळी कामं वगैरे चालू होती. तर आम्ही ते लाईव्ह करून टायमर लावून सगळं परफेक्ट केलं होतं आणि त्याच्यात बघितलं तर बरोबर 26 मिनिट्स मध्ये सगळं झालं होतं. जनरली मेकअप संपूर्ण करायला लोकांना किती वेळ, म्हणजे आर्टिस्टना, इतर आर्टिस्टना किती वेळ लागतो? जर त्यांना प्रॅक्टिस असेल तर अर्धा 1 तासात संपतं. पण ज्यांना प्रॅक्टिस नसेल त्यांना 2-3 तास लगेच लागतात सहज. पण तू मोठ्या लोकांसारखा मेकअप केलास तिकडे पण आणि महाराष्ट्रीयन लुकचा मेकअप केलास. हो. मग तुला काय वाटतं, महाराष्ट्रीयन मेकअप फार चांगला आहे का? तू वेस्टर्न मेकअप सुद्धा केलेली आहेस, मी तुझ्या आता प्रोजेक्ट मध्ये पाहिलं. तुला कुठल्या प्रकारचा मेकअप करायला आवडतं? माझी आणि माझ्या मम्माची स्पेशलायझेशन आणि सिग्नेचर म्हणजे महाराष्ट्रीयनच आहे. एकदा आम्हाला वलसाडमध्ये बोलवलं होतं, मला ज्युरी म्हणून बोलवलं होतं आणि तिथल्या लोकांना पटायला तयार नव्हतं की मी मेकअप करते. मग त्यांनी ऑन द स्पॉट तिथंच ठेवलं की मेकअप करायचा आहे. अच्छा. मग तिथं आम्ही विचार केला की तिथं महाराष्ट्रीयन मेकअप करायचाच. मग त्या लोकांना महाराष्ट्रीयन मेकअप करून दाखवला टिप्स सोबत. किती वेळ? ते माझं एक ब्रायडल होता म्हणून अर्धा 1 तास, अर्धा पाऊण तास. टिप्स पण दिल्यास? हो. काय टिप्स दिल्यास? जसं की आता आपल्याला प्रॉब्लेम येतो की काजळ लावल्यावरती काजळ खालती येतं, उतरतं, स्प्रेड होतं. तर मी असं सांगितलं होतं की आपण ज्या वेळेला काजळ लावतो त्याच्यानंतर आपण हलकासा छोटा जो ब्रश असतो, पॉइंट ब्रश, तो हलकासा आय शॅडो मध्ये किंवा तुमचा ब्लॅक कलर मध्ये आय शॅडोचा त्याच्यामध्ये डॅप करा आणि मग हलकासा आयलिड वरती लावून घ्या. त्याच्यानी आपलं खालती उतरत नाही आणि मस्त राहतं, ते दिवसभर राहतं आणि लुक पण चांगला. हो, लुक पण चांगला येतो. तू अनेक मेकअपचे सेमिनार पण अटेंड केले आहेस. असे किती तू सेमिनार अटेंड केले आहेस आणि तिथं तू काय काय परफॉर्म केलेस आम्हाला सांगशील? ऍक्च्युली मी सांगलीमध्ये पण घेतल्यात आणि मी ज्या वेळेला 7 वर्षाचे होते त्यावेळेला आपल्या मुंबईमध्ये जे मोठे एक्सपो होतात, ब्युटी एक्सपो, त्याच्यामध्ये BMW ही एक ब्रँड होती, त्यांचे खूप नवीन प्रोडक्ट्स आले होते. मग आमचे राजू ओरपे सर म्हणून एक आहेत, त्यांनी मम्मीला कॉल केला आणि म्हणलं की धैर्याचं तर आम्ही बघतोयच, आम्ही बघितलंय की प्रोसॅडिक पण झालंय धैर्याचं, तर मग धैर्याला प्रोडक्ट्स देतो, त्या प्रोडक्ट्सवर तिला मेकअप करायला लावा. आणि तिथं पण आम्ही महाराष्ट्रीयन मेकअप केला होता विथ टिप्स पण. तिथं 1.5 लाख ते 2 लाख पर्यंत लोक होती आणि त्याच्यामध्ये टिप्स देणं थोडं अवघड होतं, पण लोक येऊन विचारत होती की हे केल्यावर काय करायचं, काय केल्यावर काय होतं, सगळ्या लोकांनी विचारलं. मोठ्या लोकांना तू टिप्स दिल्यास? हो. कसं वाटलं मग तुला? मला मस्त वाटलं आणि एकदम असं भारी वाटलं की मोठी लोक आपल्याला विचारतायत वगैरे आणि मी एक्सपर्टली सगळं सांगते. हो. याचं कारण काय माहितीये? तुझा अभ्यास. हो. आणि हा प्रोसिडिंग काय, प्रोसॅडिक हा प्रोसॅडिक मेकअप विषयी तू बोलीस. हा प्रोसॅडिक मेकअप ही काय कन्सेप्ट आहे ऍक्च्युली? प्रोसॅडिक म्हणजे एक आपलं MBBS जे असतं त्याचं जे फर्स्ट लेवल असतं त्याचा फुल स्टडी असतो, बोन्स वगैरे असतात आणि मसल्स आणि अजून खूप काय काय असतं, स्किनच्या रिलेटेड, फेसच्या रिलेटेड, सगळ्याच्या रिलेटेड.
आणि त्याच्यामध्ये असं असतं की मेकअप काय असतं, ते मेकअप कसा केला पाहिजे आणि कसा केल्यावर कसा होतो ते सगळं त्याच्यामध्ये कळतं. प्रोस्थेटिक मेकअपच्या किती लेव्हल आहेत आणि त्या लेव्हलमध्ये कसले कसले मेकअप आहेत वेगवेगळे ते सांग. प्रोस्थेटिक चे 2 लेवल असतात. पहिली माझी झाली आहे आणि दुसऱ्याचा थोडा थोडा अभ्यास झालाय. फर्स्ट लेवल मध्ये ऍक्च्युली आपण जे झोंबीचे मेकअप बघतो किंवा स्कार्स किंवा मूवीज मध्ये आपण स्ट्रेच मार्क्स आणि जे मान कापतात ते मोठे मोठे कट, जखमेचा वगैरे ते सगळं असतं. आणि सेकंड लेवल मध्ये आपण जे आयर्न मॅन, थॉर वगैरे, अव्हेंजर्स वगैरे बघतो, तर त्याच्यामध्ये जे माणसं असतात त्यांनी कॅप घालतात. त्या कॅपला आम्ही मेकअप करतो, त्या कॅपला स्वतः आम्ही बनवतो त्याचं स्ट्रक्चर, मास्क. तर ते बनवणं अवघड असतं खूप जास्त. अच्छा, म्हणजे तू मास्क मेकअप करून तो बनवायचा, तो थॉर दिसतो मेकअप केल्यानंतर तो. आणि हे जे तू म्हणालीस की कट्स, वुंड्स, हे जे ह्या प्रोस्थेटिक मेकअप मध्ये असतात, हे रिअल दिसले पाहिजे, जे खरे दिसले पाहिजेत. तर ते खरे दिसण्यासाठी ते खूप परफेक्ट केले पाहिजेत. मग हे परफेक्शन्स येण्यासाठी काय काय तुला कष्ट घ्यायला लागले? ऍक्च्युली ज्या वेळेला मी तिथं सरांकडे शिकायला गेले होते, तर तिथे खूप लोक म्हणजे शिकायला येतात ना, तर सगळी लोक मला विचारत होती की काय झालं, तू सरांची मुलगी आहेस का वगैरे. मग मी म्हणलं नाही, मी इथं शिकायला आली आहे. तर त्यांनी म्हणलं ठीक आहे. मग सगळ्यांनी माझी प्रोफाईल चेक केल्यावर म्हटलं की हे काय आहे. आणि मग सगळे खूप खुश होते, सगळ्यांनी माझे खूप लाड केले होते. पण त्याच्यानंतर ज्यावेळेला ते शिकायचं टाइम आलं, तर सगळ्यांनी मला हेल्प केली, हळूहळू समजून सांगितलं. मग कुठं जाऊन ते कळलं. आणि माझ्याकडे आता व्हिडिओज वगैरे सगळं आहे ते मेकअप केलेलं वगैरे. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर तुला काही सर्टिफिकेट वगैरे दिलं त्यांनी? हो, त्याचं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे सेडॅस्कोचा. हो. आणि मग हा मेकअप जनरली कुठे वापरला जातो आणि यातून तुला काय काम मिळू शकतं? यातून ऍक्च्युली मूवीज मध्ये जे असतात त्याच्यासाठी स्पॉन्सरशिप मिळते. आणि तिथे जाऊन हा मेकअप करायला लागतो. हो. सरांचा एक्सपिरियन्स सांग. तू मुंबईला जाऊन राहिली होतीस ना हे शिकायला, प्रोस्थेटिक मेकअप शिकण्यासाठीच ना? हो ना. हा प्रोस्थेटिक मेकअप शिकण्यासाठी तू मुंबईला एकटी जाऊन राहिली होतीस, आई बाबांना सोडून त्या सरांच्या घरी. तर तो अनुभव थोडासा आमच्याशी शेअर कर. ऍक्च्युली मी ज्यांच्याकडे प्रोस्थेटिक केले त्यांचं नाव अमोद जोशी सर आहे. आणि जेव्हा मी तिथं गेले होते तेव्हा सरांची मुलगी आहे, ती माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठी आहे. अच्छा. मग ती माझी फ्रेंड झाली. मग आम्ही तिथंच राहिलो. मम्मी मला सोडून गेली होते, पप्पा मम्मी. मग 7 दिवस त्यांचं क्लासेस असतात, मग 7 दिवस मी पूर्ण तिथं होते. अच्छा. आणि तिथं खूप आम्ही एन्जॉय केलं, मेकअप्स केले आणि खूप काय काय शिकायला मिळालं. काय नवीन तुला शिकायला मिळालं तिथं? तो जो मेकअप असतो तो आपल्या नॉर्मल मेकअपच्या खूप पुढं असतो. नॉर्मल मेकअप काहीच नाहीये त्याच्या पुढे. अच्छा. नॉर्मल मेकअप वेगळा आणि प्रोस्थेटिक वेगळाच आहे. त्यात जास्त परफेक्शन. हो, जास्त परफेक्शन, त्यासाठी जास्त कष्ट लागतात. हो. आणि हे सगळे कष्ट तुझे ते अमोद सरांनी करून घेतले. आणि थोड्या लहान वयात त्यांच्याकडे राहिलीस 7 दिवस एकदम ब्रेवली, आणि हे सगळं शिकून आलीस. हो ना. मग जेव्हा आई बाबा भेटले तेव्हा कसं वाटलं नंतर? मला माहित नव्हतं. 7व्या दिवशी मम्मी पप्पा आले. मी रात्री झोपलेले मस्त आणि सकाळी पहाटे 5ला आले की मी म्हणलं कोण आलं. मग डोळे उघडून बघितलं तर मम्मी पप्पा दिसले. मग मी म्हणलं खरंच आला तुम्ही? म्हणली हा आलो आम्ही. मग मी त्यावेळेला खूप खुश होते. मग मी क्लासमध्ये घेऊन गेले आणि मी सगळ्यांना भेटून दिलं की ही माझी मम्मी आहे वगैरे. मग त्यावेळेला आम्ही बिजलगाडा मॅडमना पण भेटलेलो. अच्छा. आणि त्यावेळी तू केलेलं सगळं काम दाखवलं? हो, दाखवलं आई बाबांना. मग कसं वाटलं? त्यांना आवडलं? त्यांना आवडलं. आणि त्यांनी म्हणजे सांगलीत येऊपर्यंत
खूप जणांना कळलेलं की ही प्रोस्थेटिक मेकअप शिकून येणार आहे आणि सगळ्यांना म्हणायचं होतं की वा धैर्य वा, आणि सगळे माझ्यासाठी फोटो काढायसाठी उभे होते सांगलीमध्ये. तू सेलिब्रिटी झाली होतीस. हो. मग ते प्रोस्थेटिक मेकअपचं इथं काही तू परत काही हे केलंस का, काय म्हणू शकतो आपण, वर्किंग शूटिंग वर्कशॉप वगैरे माझ्या अकॅडमीत असतात तिचे. आणि दुसरी गोष्ट, शूटिंगसाठी सरांचे जेव्हा शूटिंग आपल्या इथं इस्लामपूरला कोल्हापूरला असतात तेव्हा ती सरांसोबत जाते शूटिंगला. ते लोक चान्स देतात तिला, आमोद सर खास करून. मग आमोद सरांसोबत हा मेकअप शिकल्यानंतर पुन्हा त्यांच्या काही प्रोजेक्ट्स मध्ये तुला त्यांनी सोबत घेऊन काही काम केलं का? हो, 4-5 मूव्हीज मध्ये सर मला घेऊन गेले होते. पहिले 2 जे होते त्याच्यामध्ये सरांनी मला पहिला बसवलं की हे बघ, हे बघ आणि हे बघ. अच्छा, म्हणजे तू बघ की कसं काय केलं पाहिजे. परत आता जर आपण मेकअप केला तर काढताना जरा लागलं नाही पाहिजे. पुण्याचा स्टेज शो एक्सप्लेन कर. आणि त्याच्यानंतर मूव्हीज वगैरे केल्यानंतर मग मुंबईला एक एक्सपो होता. तिथे आम्हाला 3 मिनिटात प्रोस्थेटिक मेकअप करायचा होता. अच्छा. म्हणजे ते एक आरंभ प्रचंड हे ते गाणं आहे, ते पूर्ण गाणं संपूसपर्यंत आम्हाला फुल मेकअप करायचं होतं विथ ऑल. अच्छा. ऑल लेन्स वगैरे सगळं. फक्त मी लेन्स आधीपासून घालून गेले होते आणि त्याला टीच रेड करणं पासून सगळं ब्लड काढणं. हो. जनरली सगळी लहान मुलं या मेकअपला घाबरतात. एखाद्या मूवीमध्ये असा सीन आला तरी ते आई बाबांच्या मागे जाऊन लपतात आणि घाबरून जातात. तू ब्रेवली हा मेकअप सुद्धा करतेस आणि हा मेकअप कम्प्लीट झाल्यावरती तुला भीती नाही वाटत? नाही वाटत. मला भूतांची भीती नाही वाटत. मी स्वतःच भूत आहे. कारण मी आता तुझा अल्बम बघितला, त्यामध्ये तो प्रोस्थेटिक मेकअपचे काही तू शूट केलेले फोटो काढलेले बघितले आणि ते तर मला एकदम खरे खरे भूत आणि खरे खरे हे वाटले की झॉम्बीज आले तिथं बाबा. आणि तू तर मेकअप त्यांचा असा लाईव्ह केलास आणि नंतर कम्प्लीट झाल्यावरती तुला असा आनंद झाला. हे ऐकून मला थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण तुझ्या वयातली मुलं भीतात ना. एवढी कशी काय ब्रेव आहेस तू? मी ब्रेव माझ्या मम्मीमुळे आहे. मी आधीपासूनच मी भूताचे पिक्चर बघणं किंवा सगळं बघणं होतं माझं. आणि भीती वाटत नाही. तू ब्रेव आहेस. हो. वा. आता मला असे एखादे प्रसंग सांग की तू लाईफ मध्ये कधीच विसरू शकणार नाहीस आणि त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुला प्रचंड आनंद मिळालाय आणि तू खूप खुश झालीस. असे काही 2-4 नाही, खूप आहेत तुझ्याकडे प्रसंग, त्यातले एक 2-4 आमच्यासाठी शेअर. सगळ्यात पहिला मी 7 वर्षाची होते. त्यावेळेला मी आपलं सांगली फेस्टिवलमध्ये जसं मी सांगितलं की 26 मिनिट्समध्ये मेकअप केला होता वगैरे, तर ते माझं खूप आत्ता फेमस झालंय. माझं आमच्याकडे लाईव्ह असल्यामुळं सगळं माहिती आहे आणि सोशल मीडियावरती तू लाईव्ह सगळे हे शूट्स तुझे टाकतेस आणि त्यामुळं ते इतर लोकांपर्यंत पोहोचतात. हो. आणि दुसरं म्हणजे मी 5 वर्षाचे होते त्यावेळेला मी म्हणलं टॅलेंट शो होता आमच्या स्कूलमध्ये, ते एक आहे. आणि तू सेल्फ मेकअप केला होता? हो, सेल्फ मेकअप केला होता. आणि पुण्याच्या स्टेज शो विषयी थोडंसं आम्हाला सांग ना. पुण्यामध्ये ज्यावेळेला झालं होतं त्यावेळेला एक ब्युटीचा काहीतरी एक एक्सपो होता. त्या एक्सपो मध्ये खूप सारी मोठी मोठी लोक, मोठे मोठे सेलिब्रिटीज होते. त्यांचा डेमो होता आणि त्यांचा डेमो झाल्यावरती सरांचे 6-7 स्टुडंट्स आणि मी असे सगळे प्रोस्थेटिकला आलो होतो. तर तिथे पण सगळ्यांनी बघून म्हणलं की ही मेकअप करते, आणि सगळे खूप आश्चर्यचकित असे बघत होते मला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मेकअप झाला त्यावेळेला आम्हाला कसं मेकअप झाल्यावर सगळ्या जे मॉडेल्स असतात त्यांना सोडायला लागतो स्टेजवरनं खाली 1 by 1. आणि सगळ्यांना सोडल्यावरती सगळ्यांकडे गेले की सगळे. आणि जेव्हा माझं जे मॉडेल होतं तो एका माणसाकडे गेला आणि हलवलं त्याला. मग तो माणूस घाबरला. त्याच्याकडे एक बारका मुलगा होता, तो घाबरून रडायला लागला. म्हणजे ही तुला पोचपावती आहे की तो मेकअप परफेक्ट झाला होता आणि तुझ्या मॉडेलचा तो प्रोस्थेटिक मेकअप केला होतास घाबरवणारा, आणि तो एकदम जमला होता तुला, एकदम परफेक्ट.
वाव गुड. आणि ते झाल्यावरती जेव्हा मी प्रोस्थेटिक्स झालो होतो त्यावेळेला आम्ही जस्ट निघालो होतो. आम्ही मुंबईच्या एका पार्कमध्ये गेलो होतो आणि तिथे एक लेडीज आणि एक जेंट्स आले आमच्याकडे. म्हणले की आम्ही बायजूसमधून आलोय आणि आम्हाला त्यांची सगळी माहिती सांगितली. सगळी माहिती सांगितल्यानंतर ज्यावेळेला मम्मीने मला हाक मारली की धैर्या इकडे. मग मी तिथं केल्यावरती त्या जिथं लेडीज होत्या ना त्या म्हणले हे डॅशिंग धैर्य आहेस ना तू. मग मी म्हणलं हो मी डॅशिंग धैर्याच आहे. आणि त्यावेळेला मग त्यांनी म्हणलंय की हां मी तुम्हाला यूट्यूब आणि इंस्टाग्रामला बघते, तुझं मेकअप खूप मस्त आहे. माझी मम्मी अजून पण मला म्हणते तुला साधं काजळ लावता येत नाही, ही मुलगी पूर्ण मेकअप सुद्धा करते. असं त्यांचं म्हणणं होतं. मग तुला अप्रिसिएशन मिळाल्यावर कसं वाटलं? मला खूप मस्त वाटलं. आणि सांगलीत आल्यावर सुद्धा असंच सगळी जण भेटायला आली होती. तू दिल्लीला पण गेली आहेस ना? हो. आणि दिल्लीला जाऊन तू काय केलंस? माझी सगळ्यात मोठी आणि पहिली प्रेस कॉन्फरन्स मध्ये तिथंच झाली आहे. दिल्लीमध्ये मला गेल्या पहिल्यांदा मी त्यावेळेला फ्लाईटमध्ये बसलेले आणि त्यांनी सगळं तिकीट वगैरे सगळं बुक करून ठेवलेलं माझ्यासाठी. आणि एअरपोर्टवरनं फ्लाईटमध्ये जस्ट खालती उतरल्या सगळी लोक वाजत गाजत मला घ्यायला आली होती. आणि खूप सारी लोक होती तर मला खूप जणांनी अप्रिशिएट केलं. ज्यांना माहित नव्हतं त्यांना पण कळलं की डॅशिंग धैर्य आहे. हो. आणि ही मेकअप करायला आली. आणि दिल्लीला जाऊन काय केलंस मग? दिल्लीला गेल्यावरती मी चंदेल सरांना भेटले. चंदेल सरांना मी खूप वर्ष झालं ओळखतो. म्हणजे मी जन्मायच्या आधीपासून पण मम्मी ओळखते. त्यांनी हेअर आर्टिस्ट आहेत. बर. त्यांनी हेअर कलर वगैरे करतात. अच्छा. आणि तिथं दिल्लीला गेल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुला बोलायला दिलं त्यांनी? हो बोलायला दिलं होतं. आणि काय काय सांगितलं? काय काय केलं तिथं? तू काय काय सांगितलं सगळ्यांना? तिथं ऍक्च्युली खूप जणांनी कौतुक केलं होतं. आणि म्हणजे काही जणांना भेटायला सुद्धा मिळालं नाही कारण की ते वाजत गाजत एवढा वेळ गेला की सगळ्यांचे थोडे कौतुक केले सगळ्यांनी. आणि खूप मोठं झालं होतं ते. तिथं बोलवलं होतं तिथं? बरं. त्यावेळेला माझे टॅलेंट्स बघितले होते त्यांनी. मी मेकअप करते वगैरे त्यांनी बघितलं आणि त्यांना वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे, महिला भेटूया आपण. मग मला बोलवलं होतं. ओके. इंडिया आर्टिस्ट अवॉर्ड फंक्शन होता तो. ते सांग. इंडिया आर्टिस्ट अवॉर्ड फंक्शन होता आणि इंडियातली फर्स्ट चाइल्ड मेकअप आर्टिस्ट म्हणून पहिला किताब तिला तिथेच मिळाला दिल्लीमध्ये. हे सांग तुझ्या तिथे इंडिया मेकअप आर्टिस्ट इंडियन मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड असं अवॉर्ड्स होते. मग त्याच्यामध्ये मला त्यांनी बोलवलं होतं फर्स्ट चाइल्ड मेकअप आर्टिस्ट म्हणून. आणि तिथं फर्स्ट अवॉर्ड माझा तिथं आहे. अच्छा. आणि मग प्रेस कॉन्फरन्स झाली ना? हो. मग हा अवॉर्ड घेण्यासाठी तुला दिल्लीला त्यांनी बोलवलेलं होतं? हो. आणि तू फ्लाईटनं दिल्लीला गेलीस? हो. हा फ्लाईटचा तुझा पहिला प्रवास होता? हो पहिला. त्याच्यानंतर किती वेळा फ्लाईट मध्ये? त्याच्यानंतर आता 8-9 वेळा. कुठे कुठे गेलीस? मी दिल्लीला 3दा गेली आहे. आणि खूप जागे झाले. मुंबई, UP, MP, जयपूर. अच्छा. तिथे कशासाठी गेली होतीस? तिथेही तुला अवॉर्ड्स मिळाले? तिथे मला ज्युरी म्हणून बोलवलं होतं. कुठं ज्युरी म्हणून बोलवलं होतं? तिथे मी आणि दिया मिर्झा मॅडम आम्ही दोघी ज्युरी म्हणून.